माझ्याकडे ना एक म्हणजे मराठी नसलेले असे एक यायचे आमच्याकडे मित्र. तर ते म्हणायचे, की आम्हाला ना पिठलं भात आणि भाकरी आणि लोणी दे, फ्रेश लोणी असं. तर मला सांग पिठलं भाताचं काही वेगवेगळ्या प्रकारची पिठल्याचे असे काही प्रकार असतात का? पिठल्याचे पण खूप प्रकार आहेत. खरं तर म्हणजे माझा एक बेसिक आमच्याकडे असं म्हटलं जातं, की जे पातळ असतं ते पिठलं आणि जो कोरडा असतो तो झुणका. सो पिठल्याचे पण प्रकार आहेत. आता तुला ना ते कोबड कांदा म्हणून एक नाव आहे. त्याच्यामध्ये ना तव्यावर तो केला जातो आणि खरं तर तो पिठल्याचाच एक प्रकार आहे. त्याच्यामध्ये तव्यावरच फोडणी घालून भरपूर कांदा घालायचा, त्याला परतायचं. त्याच्यामध्ये मिरची पावडर, तुम्ही जो कुठला साठवणीचा मसाला करता तो मसाला घालायचा आणि त्याच्यामध्ये ना थोडंसं, आता पिठल्याला आपण जनरली भरपूर पाणी घालून मग ते बेसन पिठामध्ये कालवून ते फोडणी देतो. ते त्याच्याने गुठळ्या होतात. हो, त्यावर पण तुला सांगेन की काय करायचं ते. तर तो कोबड कांदा कसा करतात, खोलगट तवा घेतला जायचा. पूर्वी बघ तवे असे खोलगट लोखंडाचे असायचे. त्याच्यात थोडंसं तेल, मोहरी, जिरं, कांदा घालायचा, त्याला परतून घ्यायचं छान. मग त्याच्यामध्ये थोडासा लसूण आणि लसणाचा ठेचा घालायचा. ते परतून झालं की मग त्याच्यामध्ये मिरची पावडर घालायची आणि त्याच्यामध्ये बेसन कोरडंच घालायचं. आधी ते कांद्यामध्ये परतायचं, पण याच्यामध्ये तेलाचा वापर जास्त होतो कारण आपण पाणी घालणार नाही आहोत. मग ते छान परतायचं. बेसन चांगलं परतत आलं की मग त्याच्यावर थोडासा पाण्याचा हबका मारायचा आणि त्याला 5 मिनिटाची मस्त वाफ काढायची. तो कोबड कांदा तयार होतो आणि तो खूप मस्त लागतो. तू भाकरी किंवा पोळीबरोबर पण खायला छान लागेल. तो भाताबरोबर जात नाही कारण कोरडा असतो. पण जर तुला पिठलं करायचं आहे तर तू छान असं गुठळ्या नसलेलं, त्यात पण बरं का गाठीचं पिठलं म्हणजे गुठळ्याचं पिठलं आणि मऊसूत पिठलं असे 2 प्रकार आहेत. मग कुणी कांदा घालून करतं. आमच्याकडे तर फक्त लसूण आणि मिरची आणि जिऱ्याच्या ठेच्यामध्ये पिठल्याची फोडणी करतात. तेल घालायचं, त्याच्यामध्ये मोहरी, जिरं आणि लसूण मिरचीचा असा भरपूर ठेचा. ते परतलं की पाणी घालतात आधी आणि मग ते असं बेसन वैरलं जातं. म्हणजे वरून टाकायचं नाही, एका हाताने मिसळत राहायचं. म्हणजे मग त्या गुठळ्या फार होणार नाहीत आणि ते पटापट त्याच्यामध्ये मिसळलं जाईल. पण जर तुम्हाला गुठळ्या आवडतात तर तसंच गुठळ्या ठेवतात बारीक बारीक आणि वाफ काढली जाते. आणि ते ना हलक्या हलक्या आतमध्ये, पण त्याला खूप शिजवावं लागतं. म्हणजे ते गुठळ्या पण आतमधनं शिजल्या जातात पण चवीला छान लागतात. पण जर तुम्हाला एकदम मौसूद बेसन करायचं आहे तर आधी बेसन पाण्यामध्ये छान कालवून घ्यायचं आणि मग ते पाणी, त्या बेसनाचं जे मिश्रण असतं तेच फोडणीमध्ये घालायचं. मग त्यामध्ये गुठळ्या होणार नाही, तर तुला छान मौसूद पिठलं मिळेल. एवढंच नाही तर काही जागी ताकातलं पिठलं पण करतात. तू नागपूरला गेलीस तर तिथं ताकामध्ये पिठलं केलं जातं. हलकं आंबूस चवीचं असतं आणि ते खूप सुंदर लागतं. तुला मेथीचं पिठलं करता येतं. त्याच्यामध्ये तू मेथीची भाजी छान परतून घ्यायची कांद्यासोबत आणि मग त्याच्यामध्ये पाणी घालून वरून बेसन पेरायचं, म्हणजे बेसन पेरणं म्हणतो आम्ही त्याला, आणि ते शिजवायचं. म्हणजे मग तू त्याला थोडासा अजून छान, म्हणजे मेथीची भाजी थोडीच राहिली आहे तर त्याचा पण फ्लेवर त्याच्यामध्ये ॲड होतो. खूप प्रकार आहेत अगं पिठल्याचे. खूप. कुळथाचं पिठलं पण छान येस, लागतं ना? कुळीथाचं पिठलं कोकणात केलं जातं. खूप छान लागतं ते. खूप सुंदर लागतं. येस, कुळीथाचं तर पिठलं मी तर म्हणेन जास्त हेल्दी आहे कारण कुळीथचं तुला माहितीच आहे, त्याने कॅल्शियम भरपूर असतं त्याच्यामध्ये. त्यामुळे ते पण आहे. थंडीमध्ये तर खूप आवर्जून करावं कुळथाचं पिठलं, खूप छान लागतं. सगळ्यात जास्त सध्या ना सेलिब्रिटींना काय आवडतं म्हणजे मी सगळीकडे बघत असते ठेचा. सांग ना कसा ऑथेंटिक ठेचा कसा करायचा? त्याच्यात पण ना गाव बदलेल तसं थोडं थोडं ठेचाचं पण हे बदलतं. आता आमच्या भागात येशील ना, तुला असा झणझणीत ठेचा तुमचा मिळेल, भाग म्हणजे? म्हणजे सोलापूरला. अच्छा. खरं सगळ्यात जास्त तिखट सोलापूर जिल्ह्यातले लोकच खातात. कोल्हापूर नाही. कोल्हापूर हे खरं तर इतकं त्यांच्या इथल्या जेवणाला चव खूप छान असते. त्यांचे पदार्थ मसालेदार असतात पण खूप तिखट नसतात, पण चव उत्तम असते कोल्हापुरी. पण खूप जास्त तिखट हे सोलापूर जिल्ह्यामध्ये खाल्लं जातं. आता तुला ठेचा सांगायचं झालं ना, तर ते आपली हिरवीगार मिरची असते की नाही, एकदम अशी डार्क कलरची, ती मिरची ठेच्यासाठी खरं तर आमच्याकडे वापरली जाते. तिखट हो, मिरची. एकदम तिखट असते ती. पहिल्यांदा तव्यावर त्या मिरच्या अशा तोडायच्या बरं का, आणि मग थोड्याशा लोखंडाचा तवा, अगदी थोडंसं तेल घालायचं, मिरच्या भाजून घ्यायच्या. त्यानंतर मिरच्या अशा छान पांढरट डाग येईपर्यंत भाजल्या की थोडासा लसूण घालायचा, त्याला पण भाजून घ्यायचं. मग जिरं घालायचं, मीठ घालायचं. बस हे झालं की मग थोडेसे भाजलेले शेंगदाणे त्याच्यासोबतच असे भाजून घ्यायचे आणि खलबत्त्यात कुटायचं. खूप सुंदर लागतो तो ठेचा, पण त्याला कंपल्सरी तेल घेऊन खावं लागतं वरून, कच्चं तेल. म्हणजे मग त्याचा तो असा एकदम जळजळीतपणा असतो तो जाणवत नाही. पण ज्याला सवय असते तोच तो खाऊ शकतात. आणि तुम्हाला जर कमी तिखट हवं आहे तर जी आपली पिवळसर फिक्कट कलरची मिरची असते ना, हिरवट, ती वापरायची. सेम याच पद्धतीने ठेचा करायचा,
छान लागतो. फक्त काय, काही जणांकडे शेंगदाणे खूप जास्त वापरले जातात, काही जणांकडे कमी वापरले जातात. शेंगदाण्यामुळं पण मग आमच्याकडे शेंगदाणे कमी वापरतात, कारण मग शेंगदाण्यापेक्षा मिरचीची चव कमी येते ना म्हणून. तर तुम्हाला जर खूप कमी तिखट हवं आहे तर शेंगदाणे भरपूर घाला, आणि जर जास्त तिखट हवं आहे तर शेंगदाणे कमी घालायचे. आणि त्याच्याबरोबर भाकरी खायची. भाकरी, हो. पण ते भाकरी फुगवायची कशी गं? म्हणजे त्याला काय सायन्स आहे? भाकरी खरं तर मी भाकरी ट्युटोरियल म्हणून एक व्हिडिओ अच्छा. केलेला आहे. तू जे विचारतेस ना ते खरं तर ऑलरेडी अच्छा, सगळ्यांना मला पडणारे प्रश्न आहेत. हो. भाकरी जर तुला छान फुगवायची असेल ना तर एकतर ते पीठ चांगलं मळणं गरजेचं आहे. भाकरीचं पीठ आपण पोळीसारखं एकत्र खूप सगळं नाही मळून ठेवू शकत, कारण तिच्यात तिचा चिकटपणा जो पिठाचा असतो ना तो लगेच कमी होतो. त्यामुळं तू जितकं पीठ चांगलं मळशील, थोडंसंच मळायचं 2 भाकरीचं पीठ परातीमध्ये घ्यायचं. एक तर तिला काही फार मळायला वेळ पण नाही लागत. ते त्यातलं एका भाकरीचं पीठ चांगलं हातावर मळून घ्यायचं, आणि मग तू जितकं चांगलं मळशील तितकं तिला बाइंडिंग पण चांगलं येतं आणि भाकरी व्यवस्थित थापता येते. भाकरी जर तू एकसारखी थापलीस ना सगळीकडनं, मग ती पातळ कर किंवा जाड कर, ती फुगतेच. की लाटून नाही चालत. हल्ली काही जण लाटतात हो, पोळीसारखी. फुलके पण करतात. मग त्याच्यासाठी तुला उकड काढावी लागते. जसे पण मोदकाला तांदळाची उकड हो. काढतो ना, तसं तू जर समजा आता 2 वाट्या ज्वारी आहे, तर 1 वाटी पाणी उकळायला ठेवायचं, त्याच्यामध्ये थोडं तेल घालायचं, अगदी अर्धा चमचा, आणि मग त्याच्यामध्ये उकळत्या पाण्यात ते पीठ घालायचं, मिसळायचं आणि गॅस बंद करून 10 मिनिटं झाकायचं. म्हणजे काय होतं, त्या गरम पाण्यामुळं भाकरीच्या पिठाला छान चिकटपणा येतो, आणि मग तुम्ही ते लाटून पण करू शकता. मग एक 10 मिनिटांनी चांगलं मळून घ्यायचं, आणि गार झालं तरी चालतं, पण ते पीठ तुम्ही लाटू शकता असं तयार होतं. आणि मग तसे फुलके पण तयार होतात. समजा तुम्हाला जर भाकरी नीट करता येत नाही ना, तर तुम्ही फुलके केले आणि डब्यामध्ये जरी घेऊन गेला ना तरी पण ते छान मऊ राहतात. फक्त त्याला मग भाजताना थोडंसं तेल लावावं लागतं, म्हणजे तेलामुळं तो थोडासा मऊसर राहतो. किंवा तुम्ही कोरडे भाजू शकता, पण मग गरम गरम खायला लागतील. पण मग आधी आपण तव्यावर हे करून हो, थोडंसं पण करून मग मग ती डायरेक्ट फुलक्यासारखं, गॅसवर. बरोबर. हां, मग डायरेक्ट गॅसवर नाही डायरेक्ट करायचं. गॅसवर करावं लागतं. एक बाजू भाजून घ्यायची आणि आपला पोळीचा म्हणजे कणकेचा फुलका कसा आपण भाजतो तसं तसं same. गॅसवर भाजायचं. पण आजकाल बरेच जण म्हणतात डायरेक्ट फ्लेमवर भाजू नये, त्यातून कुठला तरी गॅस येतो. आता अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या खरं तर किती तथ्य हे माहिती नाही. तसं असेल तर तुम्ही डायरेक्ट तव्यावर दोन्ही बाजूनी भाजलं, कापडाने दाबून अशी रोटी कशी भाजतात राजस्थानी लोक, तसं तर पण चालतं. फुगण्यावरनं मला आठवलं, ते लहानपणी ना असं तर पुरी फुगलेली दिसायची आणि असं वाटायचं कशी काय फुगते. मग नंतर पुस्तक वाचलं की पुरी का फुगते, मग त्याच्यामध्ये ग्लुटन असतं, मग त्याच्यामध्ये स्टीम तयार होते वगैरे. तर मग कळलं की अरे हे सगळ्या जे काय आहे फूड, देयर इज अ फूड सायन्स टू इट. हो. तर तुला काय वाटतं, कारण तुझं आता ह्याच्यामध्ये एवढा रिसर्च आहे, स्टडी आहे, की हे सायन्स आहे, म्हणजे अगदी कम्प्लीट सायंटिफिक जर तू रेसिपी केली तर ती होते का जशीच्या तशी, की त्याच्यामध्ये थोडंसं आर्ट आहे, आपलं स्किल आहे? ते शेवटी डिपेंड करतं की तुम्ही कुठला पदार्थ करताय. काही पदार्थांना खूप काही सायन्स वापरण्याची गरज नसेल, की फोडणी दिली की त्याला फार काही गरज नसते. पण जर तू एखादा असा पदार्थ करतेस, आता तू पुरी म्हणालीस, बऱ्याच जण म्हणतात की आमची पुरी फुगतच नाही किंवा तेलकटच होते, किंवा गुलाबजामुन आपण ज्यावेळी करतो त्यावेळी ते तेलामध्ये विरघळतात, तेलात विरघळतात, किंवा रव्याचे लाडू पाकातले करतो त्यावेळी बरेच जण म्हणतात की आमचे लाडू लूज पडतात, किंवा कुणी म्हणतं की इतकं कडक होतं की ते पूर्ण रवा रवाच झालाय त्याचा पाकामध्ये टाकल्यानंतर. याच्या मागे सायन्स आहे. नावातच आहे पाकशास्त्र, म्हणजे कुकिंग सायन्स. हे नावामध्येच आहे. पाककला पण म्हणू शकतो, पाकशास्त्र म्हणतो, आणि त्याच्यामध्ये शास्त्र पण येतं आणि तुमच्यातले स्किल पण येतात. सो याच्या मागे सायन्स पण आहे आणि तुमच्यामध्ये ते किती स्किल आहे त्याच्यावर आहे. आता मोदक करायचा आहे. मोदक करायला सायन्स काय आहे की त्या तांदळाच्या पिठाला चिकटपणा यावा म्हणून गरम पाण्यामध्ये उकडायचं, म्हणजे त्याला तो चिकटपणा येतो. पण स्किल कुठे आहे? तुम्हाला त्या मोदकाच्या पाकळ्या खरंच छान करता येतात का? त्याच्यासाठी प्रॅक्टिस लागते. सो हे दोन्ही पण आहे, म्हणजे त्याच्यामध्ये शास्त्र पण आहे आणि कला पण येते. तुमच्यातलं स्किल वापरून तुम्हाला ते कळलं, आणि हे प्रॅक्टिसनी येणार आहे. असं नाही की मी आज म्हणले हा सायन्स आहे, मी शिकून पुस्तक वाचलं की लगे मला उद्यापासून सगळा स्वयंपाक यायला लागला, असं नाही आहे. आता पुरी फुगते का? कारण पुरी, बरं आता पुरीवर येते परत एकदा. पुरीचं काय आहे की फुगतच नाही म्हणून सगळे ओरडतात. पुरी एकतर तुम्ही पुरीचं पीठ घट्ट असावं लागतं. ते खूप पातळ असेल तर मग ती जास्त तळायला तेल जास्त ओढते आणि ती तेलकट होणार, किंवा मग खूप जास्त कडक होते, कारण तिला जितकं तळायला तुम्ही तेलामध्ये ठेवाल तितकी ती कुडकुडीत होणार. सो पुरी थोडीशी, कणिक थोडीशी घट्टच ठेवायची. तिला लाटताना एकसारखं लाटलं ना तुम्ही, म्हणजे बघा काही जणांना लाटता येत नाही, कडेने जाड मध्ये पातळ. मला आठवते आई म्हणायची
कडेने लाट, कडेने जाड होतंय तुझं. म्हणजे हे आईचे शब्द आठवतात आणि लागतं की हां, का बरं एकसारखी लाटली पाहिजे. तर पुरी सगळीकडनं एकतर एकसारखी लाटली गेली पाहिजे. दुसरं म्हणजे तुमचं जर तेल गार असेल, म्हणजे खूप गरम नाही आहे, म्हणजे नीट तापलंच नाही तेल, तर ते काय करतं, लगेच त्या कणकेमध्ये शिरायला सुरुवात होते आणि ती पुरी बघ अशी मऊमऊच राहते. कारण तेलच नीट तापलेलं नाही आहे. तिला तो उष्णताच मिळाली नाही, ज्यामुळं ती कडक होते. त्यामुळं मग तेल नीट तापलेलं पाहिजे. तेल खूपच जास्त तापलं तर पुरी छान फुगेल पण करपून पण जाईल. त्यामुळे तेल जर व्यवस्थित तापलं असेल ना, पुरी सोडायची, गॅस मोठा करायचा. गॅस मोठा केल्यावर काय होतं, पटकन तिच्यामध्ये ती स्टीम तयार होते आणि पुरी अशी फरकन फुगून वर येते. मग पुरी फुगली की गॅस कमी करायचा आणि मग तळून घ्यायची. हे ना टेक्निक आहे, म्हणजे तुम्हाला ते हळूहळू प्रॅक्टिसनी कळतं. पण तेच जर तेल नीट तापलं नाही, किंवा आता गुलाबजामुन आहे. गुलाबजामुन एकतर असतात खाव्याचे, त्याच्यामध्ये फॅट खूप जास्त असतं. त्यामुळं जेव्हा खूपच तेल गार आहे आणि तुम्ही गुलाबजामुन तळायला सोडले, तर मात्र ते तेलात विरघळणार. किंवा गुलाबजामुनमध्ये फॅट खूप जास्त असतं. फॅटमध्ये फॅट टाकलं तर ते एकमेकांमध्ये मिसळणार. मग त्याला बाइंडिंगसाठी तुम्हाला काहीतरी एक बाइंडिंग एजंट पाहिजे. मग त्याच्यामध्ये थोडासा मैदा घातला जातो खव्यामध्ये. आणि मग ते असं छान रगडायचं हातावर, छान त्याला एकजीव करायचं आणि मग तेलामध्ये सोडायचं. त्यात पण मग जेवढा खवा प्युअर असतो, तेवढा तुम्हाला जास्त मैदा मिसळावा लागतो गुलाबजामुन करताना. मग तुम्ही गव्हाच्या पिठाचा पण वापर करू शकता ऑफकोर्स, कारण जर तुम्हाला मैदाच अवॉइड करायचा आहे तर. पण होतात छान. पण जर तुम्ही जास्त मैदा घातला तर मग ते कडक होणार. सो हे हळूहळू टेक्निक कळलं पाहिजे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.